आपण जाणार आहोत माझं सहकारी वेदांत नैब याच्याकडे. आमचे सहकारी या डोमच्या आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जे अपडेट्स आलेले त्या मेळाव्याच्या अनुषंगाने त्याच्या कव्हरेजसाठी सगळीकडे आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. जाऊयात वेदांत नेबकडे. वेदांत काय घेऊन येतोय? वेदांत, तू आता कोणत्या स्पॉटला आहे आणि तुझ्यासोबत कोण आहे, काय अपडेट्स आहे? सध्या मी वरळी डोमच्या बाहेर आहे प्रसन्न, आणि ज्या प्रकारे जे निमंत्रण दिलं होतं ते गणेशोत्सव मंडळ, त्यासोबतच गोविंदा पथकांना सुद्धा, आणि जय जवान गोविंदा पथक आपण बघतो मुंबईतला सगळ्यात प्रसिद्ध असं जे उंच उंच थर लावण्यामध्ये प्रसिद्ध असलेलं हे जय जवान गोविंदा पथक. आणि आता हे जय जवान गोविंदा पथक 7 थर लावणार आहे आणि सलामी देणार आहे. आज हा विजयी मेळावा आहे आणि विजयी मेळाव्याच्या निमित्तानं वरळी डोमच्या बाहेर आपण बघतो कशा प्रकारे सगळे गोविंदा तयारी करतायत. आपण यांना दहीहंडीच्या दिवशी पाहतो, दहीहंडी महोत्सवाच्या वेळी पाहतो, मात्र आज हे गोविंदा पथक आजच्या या दिवशी या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं हे थर लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण त्यांचे कोच आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. शिवाय साधारणपणे किती थर लावणार आहात तुम्ही? सर आता सर सांगतील तसं सर बोलताय तिकडे. बरं, किती जण आलात तुम्ही एकूण? आम्ही 101 मुलं आलोय. 101 मुलं. खास आजच्या दिवशी तुम्ही थर लावण्यासाठी आलात? हो हो, खास आजच्या दिवसासाठी आलो आम्ही लोक सगळे. तू कुठून आलाय? मी मालाड. कुर्ला. तयारी झाली तयारी पूर्ण किती थर? 7, 8, 7. त्याच्यामुळे वेगळा उत्साह आहे प्रत्येकांमध्ये. आणि इथे बघतो अगदी लहान मुलं सुद्धा, लहान गोविंदा सुद्धा आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत. तिच्या हातात एक आपण बघतोय पोस्टर आहे, मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. तू कुठून आली? योगेश्वरी. तू पण चढणार आहे वरती, सलामी देणार आहे? त्याच्यामुळे कोच आपण बघतोय कशा प्रकारे. अगदी 2 मिनिटं. किती थर लावणार आहात? 6 थर. 6 थर लावणार. सलामी परमिशन नाहीये ना. अच्छा. आणि तयारी झाली आहे? हो, पूर्ण झाली आहे. काय पोरं आली आहेत? आज सलामी दिली जाणार, आज विजयी मेळावा आहे म्हणून? हो नक्कीच. मराठी माणसाच्या विजयाच्या एकजुटीच्या त्यासाठी आम्ही ही सलामी देत आहोत. आणि सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांचे जे एकत्र येत आहेत, त्यामुळे मराठी बांधवांमध्ये खूप एक उत्सवाचं वातावरण तयार आहे.